गणपती बाप्पा मोरया. हॅलो गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आपल्या आजच्या या व्लॉगची सुरुवात होतीये नमिता, अजिंक्य आणि सुनीता काकूच्या येण्यानं. तुम्ही या तिघांना पुण्याच्या पहिल्या व्लॉग मध्ये पाहिलंय, आठवतंय ना? तर विशाखा वहिनीने अगदी पारंपरिक पद्धतीनं नमिता आणि अजिंक्यला ओवाळलं, कारण ते दोघंही लग्नानंतर पहिल्यांदाच अंजनगावला येत होते. ते जरा हास्यहुश्य करतात तेवढ्यात आले राहुल, आनंद, सायली 1 सायली 2, कारण दोघांच्याही बायकोचं नाव सायली आहे. आणि सुनील काका, माधवी काकू माझी मावशी सुद्धा लागते, पण मी तिला काकूच म्हणते. राहुल आणि सायली नुकतेच येऊन गेले होते, पण त्यांनी एवढं वजन कमी केलं ते बघून मला तर फार आश्चर्य वाटलं. या आम्ही तुमची खूप वाट बघत होतो. पाणी आणि गाव बदललं म्हणून कुणालाही त्रास होऊ नये म्हणून दादाने पाण्याचे कॅन मागवले होते. राहुल, आनंद सुद्धा सपत्नीक पहिल्यांदाच अंजनगावला येत होते, म्हणून विशाखा वहिनीने त्यांचंही अगदी पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं. या टाळ्या वाजवा, टाळ्या. प्रवास कसा झाला, तब्येती कशा आहेत आणि प्रत्येकाचं सध्या काय सुरू आहे या गप्पा मारत मारत आम्ही केला नाश्ता. ज्यांचा होता उपास त्यांनी खाल्ली साबुदाण्याची खिचडी आणि उपासाचा चिवडा, आणि ज्यांचा उपास नव्हता त्यांनी खाल्ला फोडणीचा भात. आणि त्यानंतर आम्ही सांगितलं चला लवकर सगळ्यांनी तयार व्हा. मग सगळे गेले आंघोळीला. अजिंक्य आणि नमिता लवकर तयार होऊन आले म्हणून त्यांनी केली गणपतीची आरती. आपण सगळे रोजच स्टीलच्या प्लास्टिकच्या ताटात जेवत असतो, परंतु प्रत्येकानं गावी असेपर्यंत केळीच्या पानात जेवावं याची तरतूद केली होती नितीन दादांनी. उल्हास काकांनी आणि सुनील काकांनी पानं नीट कापली, त्यांना स्वच्छ पुसलं, जेणेकरून त्यावर थोडीही धूळ राहणार नाही. मी विचार केला चला काही मित्रमंडळींना पण बोलवूया, पण मी त्यांना बोलवलं आणि दादांनी त्यांना पळवून लावलं. ढिगभर साड्या असूनही कोणती बरं साडी नेसावी या गहन प्रश्नाने कृतिका आणि वहिनीला भंडावून सोडलं. पण मग शेवटी त्यांची साडी ठरली, त्यांनी ती नेसली, दागिने घातले आणि त्या दोघी छानपैकी तयार झाल्या. मग मी त्यांना आठवण करून दिली, तुमचं जर झालं असेल तर आपण गौरींची तयारी करायची का? मग त्यांना आठवलं, अरे हो ते तर महत्वाचं आहे नाही का? आणि मग त्या दोघींनी सुरुवात केली कामाला. मी नसते तर या घराचं काय झालं असतं बरं. आता लवकरच गौरींचं आगमन होणार म्हणून आम्ही सगळेच एक्साइटेड होतो. ही मोत्यांची लाल पिवळी म्हणजे हळद कुंकवाची पावलं ही घरभर लावण्याचं काम दिलं होतं लहान मुलांना, म्हणजेच ओवी आणि अंशिताला. एकीकडे दुपारच्या जेवणाची तयारी सुरू होती, एकीकडे केळीची पानं पुसली जात होती, एकीकडे गप्पा सुरू होत्या आणि एकीकडे तयारी सुरू होती महालक्ष्म्यांची. आता आम्ही वाट पाहत होतो सोन्याच्या पावलांनी महालक्ष्म्यांनी घरात येण्याची. इथे लहान मुलांना प्रश्न पडला होता की महालक्ष्म्यांना घरभर का फिरवलं जातं. दादा त्यांच्या याच प्रश्नाचं उत्तर त्यांना देतोय.
तीन परेशान आत्माएं. फिरवायचे इथपर्यंत आलं की एक झालं. असे 16 राऊंड पूर्ण करायचे. फक्त यांनाच करायचं. दोघींनाच फक्त. हा आणि एक लक्षात ठेवायचं की तो पडला नाही पाहिजे. आता सगळे आरती म्हणायला सुरुवात करणार एवढ्यात आठवलं माचीसच सापडत नाही. तुमच्याही घरी असंच होतं का हो? आरतीला सुरुवात होते आणि माचीसच सापडत नाही. संपूर्ण कुटुंबासोबत सण साजरी करण्याची मजाच काही और असते. ती मजा मी आज अनुभवली माझ्या या कुटुंबासोबत. महालक्ष्मी तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या घरी सोन्याच्या पावलांनी येऊ. गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांना निरोगी आयुष्य देव. याच सदिच्छेसह आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. पुढच्या व्लॉग मध्ये लवकरच भेटूयात. गणपती बाप्पा मोरया.